वळ्यात पुढल्या बातमीकडे उपोषण करतच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। मुंबईत येण्यावर जरांगे ठाम आहेत। सध्या ते जालन्याच्या भांबेरी या गावात मुक्कामी आहेत। सकाळी 10 किंवा 11 वाजता ते मुंबईला निघणार आहेत। जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी ते यायला निघालेले आहेत। भांबेरी या गावात त्यांचा सध्या मुक्काम आहे। माझे सहकारी सागर सुरोसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत भांबेरी गावातून। सागर, सध्याची काय स्थिती आहे? सुमित, आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे पाटील हे काल अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते। त्यानंतर साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती भांबेरी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे आणि काल रात्री ते भांबेरी या गावामध्ये त्यांनी मुक्काम केलेला आहे। त्यानंतर आज ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह जे आहे ते निघालेले पाहायला मिळालेले होते। मात्र असं असलं तरी कोणीही माझ्यासोबत येऊ नका, मी एकटा मुंबईला जाणार आहे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्याबाहेर मी या ठिकाणी जाऊन थांबणार आहे। मला माझा बळी घ्यायचा असेल तर बळी घ्यावा, अशा पद्धतीची आक्रमक भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीतून निघालेले होते। मात्र आज या ठिकाणी ते भांबेरी या ठिकाणी असणार आहेत आणि इथून साधारणपणे 11 ते 11:30च्या दरम्यान या ठिकाणी मुंबईच्या दिशेने हे सर्व मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते निघणार आहेत। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गावामध्ये समर्थक जे आहेत ते जमलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ते देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही कायम असणार आहोत। त्यांनी जरी आम्हाला येऊ नका असं सांगितलं असलं तरी देखील आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जाणार आहोत, अशी भूमिका जी आहे या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राज्याच्या खानाकोपऱ्यातून हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी भांबेरी या गावामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील आज नक्की आपली काय भूमिका पुढची जाहीर करतायत, काय भूमिका घेत आहेत, मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरू होते, मात्र दुसरीकडे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज नक्की काय भूमिका पुढची ठरते आणि कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी या गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्रीपासूनच अनेक कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते। अनेक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक जे आहेत यांना ताब्यात घेतल्याचं समोर येते माहिती आणि एकंदरीतच सरकार नक्की काय पुढची पावलं टाकतंय, कशा पद्धतीने पोलीस प्रशासन मनोज जरांगे पाटील यांचं हे जे काही बंड आहे ते कशा पद्धतीने शमवतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।